विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटर फॉर बिझनेसमध्ये इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्युटर या प्रकरणामध्ये नंबर सिस्टीम ऑफ कॉम्प्युटर हे पाहत असताना टाइप्स ऑफ नंबर सिस्टीम यामध्ये संगणकाला समजणारी भाषा ती म्हणजे बायनरी नंबर सिस्टीम होय. यामध्ये यापूर्वी आपण पाहिल्याप्रमाणे पूर्वी गणना करण्यासाठी मानव हा हाताच्या बोटांचा वापर करत असे, परंतु आपल्या एकूण हातांची संख्या, हाताच्या बोटाची संख्या ही 10 असल्या कारणाने ती दशमान संख्या पद्धती म्हणून अस्तित्वात आली. ही दशमान संख्या पद्धती विकसित करण्याचे श्रेय निश्चितच भारतीय शास्त्रज्ञाकडे जाते. दशमान संख्या पद्धतीचा वापर आज आपण संपूर्ण जगात होत असलेला पाहत आहोत. दशमान संख्या पद्धतीचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, इतर पद्धतीपेक्षा रोमन संख्या पद्धतीमध्ये रोमन आकडे लिहित असताना मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ लागल्या, म्हणून रोमन संख्या पद्धतीपेक्षा निश्चितच दशमान संख्या पद्धती ही डेसिमल नंबर सिस्टीम या ठिकाणी नंबर सिस्टीम ऑफ कॉम्प्युटर यामध्ये सर्वात महत्त्वाचं डेसिमल नंबर सिस्टीम, त्यासोबतच बायनरी नंबर सिस्टीम, ऑक्टल नंबर सिस्टीम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. षोडशमान संख्या पद्धती याला मराठीमध्ये षोडशमान, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम याला षोडशमान संख्या पद्धती असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, डेसिमल नंबर सिस्टीममध्ये आपण डेसिमल नंबर सिस्टीम पाहत असताना यामध्ये ही दशमान संख्या पद्धती आपण आपल्या रोजच्या व्यवहारात वापरत असतो. दशमान संख्या पद्धतीमध्ये डेसिमल नंबर सिस्टीममध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and last 9. All digit is equal to 10 digits. Here total digits is 10. म्हणूनच दशमान संख्या पद्धतीचा बेस इज इक्वल टू बेस हा 10 असतो. दशमान संख्या पद्धतीमध्ये त्याचा पाया हा 10 असतो. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या कोणत्याही संख्येतील प्रत्येक आकड्याचे मूल्य आपण निश्चितच खालील 3 गोष्टीवरून ठरवत असतो. तो म्हणजे नंबर 1, डिजिट इटसेल्फ. डिजिट इटसेल्फ यामध्ये पाहत असताना नंबर 1 डिजिट इटसेल्फ, तो जो अंक आहे, तो आकडा. नंबर 2 यामध्येच त्या आकडाचे संख्येतील असणारे स्थान, पोझिशन ऑफ द डिजिट इन द नंबर और प्लेस व्हॅल्यू, ज्याला आपण सेकंडली प्लेस व्हॅल्यू. अँड नंबर 3 द बेस ऑफ नंबर सिस्टीम. द बेस ऑफ या 3 मुख्य गोष्टीवरून आपल्या दशमान संख्या पद्धतीतील किंवा कोणत्याही संख्या पद्धतीतील त्या संख्येतील प्रत्येक आकड्याचे मूल्य जर दर्शवायचे असेल तर त्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश होतो. एक डिजिट इटसेल्फ, सेकंडली प्लेस व्हॅल्यू अँड थर्ड द बेस ऑफ नंबर सिस्टीम. या 3 गोष्टीवरूनच त्या संख्येचा आपल्याला अनुमान काढता येतो. मग दशमान संख्या पद्धतीमध्ये सर्वात उजवीकडच्या आकड्याला
फर्स्ट 1 असं स्थान दिलं जातं. मग याची स्थानीय किंमत आपल्याला दिली जाते व त्यानंतर त्याच्या डावीकडील आकड्यांना अनुक्रमे आपण 10, 100, 1000, 10,000 इत्यादी अशा स्थानीय किमती दिल्या जातात. यालाच व्यवहारामध्ये आपण एकम, दशम, शतम, सहस्र, दसहस्र, लक्ष वगैरे म्हणत असतो. कोणत्याही आकड्याचे मूल्य त्याची संख्येतील स्थान बदलले की त्याची निश्चितच मूल्यही बदलत असल्याचे आपल्याला आढळून येते. जसे स्थान बदलत असताना आपण निश्चितच अनुक्रमे 10, 100, 1000, 10,000 इत्यादी या अंकाची आपण मोजणी करत असताना त्याच्या स्थानिक किमती दिल्या जातात. यावरूनच व्यवहारामध्ये आपण त्या स्थानाला उजवीकडील अंकाला एकम असं म्हणतो, दुसऱ्या अंकाला दशम असं म्हणतो. उदाहरणार्थ एकम, दशम, शतम, सहस्र, दसहस्र आणि त्याच्या अगोदर असेल अजून तर लक्ष, या स्वरूपात आपण त्याची मोजणी करतो. मग उदाहरणार्थ 25 या संख्येमध्ये 1 हा दशमस्थानी असल्यामुळे त्याचे मूल्य हे 10 झाले. हा 25 मधील 2 हा अंक दशमस्थानी असल्या कारणाने त्याचं मूल्य हे 10. यासोबतच 125 या संख्येमध्ये 1 हा आकडा शतमस्थानी असल्यामुळे त्याचे मूल्य 100 बनते. निश्चितच तो शतमस्थानी असल्या कारणाने त्याचे मूल्य हे 100 बनते. पण विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत संख्येतील प्रत्येक आकड्याचे मूल्य हे संख्येतील त्याच्या स्थानावर अवलंबून असते. संख्येमध्ये त्याचं स्थान कोणत्या ठिकाणी आहे यावर त्याचं मूल्य हे ठरवून असतं. मग हीच गोष्ट आपल्याला काही चौकटीमध्ये मांडता येईल. ते मांडण्यासाठी आपण एक खालील उदाहरण पाहू. उदाहरणार्थ 5718 ही संख्या आपल्याला मांडत असताना आपण एक बॉक्स तयार करू, ज्या बॉक्सवरून आपल्याला यामध्ये 5718 5, 7, 1 and 8 and here is number digit, याला आपण डिजिट. यासोबतच या ठिकाणी सेकंडली ज्या पोझिशन्स आपण दिलेल्या होत्या त्या पोझिशनमध्ये त्याचं स्थान मूल्य बेस व्हॅल्यू, याला आपण म्हणू BASE बेस व्हॅल्यू, त्याच्या स्थानाचं मूल्य, त्याची पोझिशन, स्थान व्हॅल्यूला आपण या ठिकाणी त्या आकड्याचे संख्येतील स्थान, त्याला प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो. प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी डिजिट संख्या, त्या ठिकाणी नंबर 2 प्रत्येक आकड्याचे मूल्य जसं आपण 3 पद्धतीनं पाहतो त्यामध्ये तो असणारा डिजिट इटसेल्फ जो 5718 हा डिजिट. त्यानंतर जी स्टेप पाहतो त्या आकड्याचे संख्येतील असणारे स्थान, त्यालाच आपण प्लेस व्हॅल्यू असं म्हणतो. आणि त्या प्लेस व्हॅल्यू नंतर त्या संख्या पद्धतीचा पाया, ज्याला आपण बेस ऑफ द नंबर सिस्टीम, त्याला आपण बेस म्हणू BACE
BASE बेस, बेस व्हॅल्यू, याला पाया असं म्हणतो. याला संख्या मराठीमध्ये. त्यानंतर स्थानमूल्य, आणि या बेसला पाया. मग अशा स्वरूपात मांडणी केली असता आपण या शेवटच्या अंकाला गणितीय भाषेमध्ये एकम असं स्थान देतो, या स्थानाला दशम असं स्थान देतो, याला शतम असं स्थान देतो, आणि याला सहस्त्र असं स्थान देतो. एकम, दशम, शतम, सहस्त्र असं स्थान मूल्य दिल्यानंतर त्याचा बेस हा डेसिमल नंबर सिस्टीममध्ये त्याचा बेस हा 10 असतो. या ठिकाणी 10चा घात हा 0, या ठिकाणी 10चा घात हा 1, या ठिकाणी 10चा घात 2, आणि या ठिकाणी नंतर लास्टला 10चा घात 3. मग अशा पद्धतीने 5718 5718 ही संख्या आपण दर्शविल्यानंतर त्याची मांडणी आपण एका बॉक्समध्ये केलेली आहे. मग दशमान संख्या पद्धतीमध्ये 5000, 5ला हजार, 7ला आपण शतम असं म्हटलेलं आहे, 1ला दशम असं म्हटलेलं आहे, व 8ला एकम असं म्हटलेलं आहे. हेच गणितीय पद्धतीमध्ये मांडत असताना आपण याची सोडवणूक करत असताना 5718 परत याची सोडवणूक आपण पाहू कशा पद्धतीने सोडवल्या जातं ते. 5718 इज इक्वल टू 5718 हे सोडवत असताना 5718 इज इक्वल टू 5 into 1000, 5 into 1000 plus 7 into 100, 7 into 100 plus 1 into 10, 1 into 10, and lastly 8 into 1, 8 into 1. सेकंडली या संख्येला आपण निश्चितच पुढील प्रमाणे सुद्धा लिहू शकतो. जसे 5 into 10चा घात 3 यासोबतच प्लस 7 into 10चा घात 2 यासोबतच नेक्स्ट 1 into 10चा घात 1 आणि प्लस 8 into 10चा घात 0. मग अशा पद्धतीनं सुद्धा याची मांडणी करता येते. मग यानंतर या पद्धतीनं सोडवलेलं असताना 5718 हा अंक सोडवत असताना दशमान पद्धतीमध्ये 5718 बरोबर आहे 5000 प्लस 700 प्लस 10 आणि त्याच्यानंतर प्लस 8. मग याची सोडवणूक केली असता 5718 हे त्याचा आन्सर आहे. मग हे डेसिमल सिस्टीममध्ये यावरून आपणास असं म्हणता येईल वरील दशमान संख्येमध्ये 8 हा डिजिट व त्याचे स्थान मूल्य हे 1 आहे आणि त्याचा पाया हा 10 आहे. तसेच 1 हा आकडा त्याचे स्थान मूल्य
10 आहे व पाया देखील 10 आहे. मग 7 आकड्याचे स्थान मूल्य 100 असून त्याचा पाया 10 आहे. तर 5 या आकड्याचे मूल्यस्थान 1000 असून त्याचा सुद्धा पाया 10 आहे. अशा प्रकारे कोणतीही पूर्णांक संख्या दशमान संख्या पद्धतीमध्ये दर्शवताना ती एक विस्तृत स्वरूपामध्ये दर्शविता येते. विशेषतः प्रत्येक आकड्याचे स्थान मूल्य अगदी उजवीकडून डावीकडे दर्शवत असताना आपण जी बॉक्समध्ये मेथड वापरली तीच पद्धती नेहमी, जसे की त्याचं बेस स्थान व्हॅल्यू दर्शवत असताना 10चा घात 0, त्याच्यानंतरची अंका जी काय उजव्या साईडहून आपण डाव्या साईडकडे मोजत जातो. मग ते मोजत असताना बॉक्समध्ये लिहिलेल्याप्रमाणे त्याचं स्थान मूल्य बेस आपण ठरवत असतो. 10चा घात 0, 10चा दुसऱ्या अंकाला 10चा घात 1, त्याच्यानंतर तिसरा अंक येईल 10चा घात 2, त्याच्यानंतर चौथा अंक येईल 10चा घात 3, त्याच्यानंतर 5वा घात येईल 10चा अंक 4. अशा पद्धतीनं या सर्व गोष्टी दशमान पद्धतीतील संख्या पद्धतीची किंमत ही आकड्यांच्या बेरजेवरून न ठरवता आकड्यांच्या स्थान मूल्यावरून ठरते. तसेच स्थान मूल्य हे त्या आकड्याच्या स्थानावरून 10च्या घाता एवढी असते, कारण दशमान पद्धतीमध्ये 10 हा त्याचा पाया असतो. म्हणूनच दशमान संख्या आहे हे दाखविण्यासाठी संख्येच्या शेवटी पाया मूल्य हे 10 लिहिले जाते. उदाहरणार्थ आपल्याला अंक लिहित असताना उदाहरणार्थ 45 हे दशमान संख्येमध्ये मांडण्यासाठी त्याचं मूल्य हे कशा पद्धतीने लिहिल्या जातं. 45 असेल, 35 असेल. मग ही 35 उदाहरणार्थ 35 ही संख्या आपल्याला दशमान संख्या आहे, ही कशावरून ओळखायचं? ही दशमान संख्या ओळखण्यासाठी याला ब्रॅकेट आणि लास्टला आपण 10 असं देतो. 35 ही जी संख्या दशमान संख्या आहे. संगणकाच्या जगामध्ये ही दशमान संख्या पद्धती आज तरी उपयोगाची नाही, कारण संगणकाला फक्त आणि फक्त द्वयमान संख्या पद्धती तो जाणतो. मग या द्वयमान संख्या पद्धतीमध्ये बायनरी नंबर सिस्टीममध्ये आपण जनरली बायनरी नंबर सिस्टीममध्ये आपणास सांगितल्याप्रमाणे या सर्व संख्येपैकी या दिलेल्या 1 2 3 4 7 8 9 या दशमान संख्येपैकी बायनरी नंबर सिस्टीममध्ये संगणक हा फक्त 2 अंकांना जाणतो, तो म्हणजे 0 आणि 1. मग या द्वयमान संख्या पद्धती बायनरी नंबर सिस्टीम याचा शोध ही ज्या व्यक्तीने अस्तित्वात आणली, या जॉन न्यूमन या व्यक्तीने या बायनरी नंबर सिस्टीम ही अस्तित्वात आणली. जॉन न्यूमन या व्यक्तीने द्वयमान संख्या ही अस्तित्वात आणली. संख्येचे दशमान पद्धतीऐवजी द्वयमान संख्या पद्धतीमध्ये रूपांतर करून त्याने ती संख्या आपल्या कॉम्प्युटरला दिली. मग या कॉम्प्युटरमध्ये वापरली जाणारी अनेक साधने आहेत, रिलेज आहे, ट्यूब्स आहे, IC चिप्स आहेत, ट्रान्झिस्टर्स आहेत इत्यादी. ह्या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ त्या विद्युत प्रवाहावर चालणारी साधने आहेत. त्यांना विस्तृत प्रवाह मिळाला तर ते सुरू राहतात, म्हणजेच आपण त्याला ऑन असं म्हणतो. ती विद्युत प्रवाह असल्यानंतर जे कॉम्प्युटर चालू असेल आपलं तर त्याला आपण ऑन असं म्हणतो. जर विद्युत प्रवाह त्या संगणकाला पुरवलेला गेलेला नसेल तो निश्चितच तो ऑफ असतो. मग या ऑन आणि ऑफ या दोन्ही प्रक्रियेला आपण गणितीय भाषेमध्ये मांडत असताना सुरू किंवा बंद ही चालणारी यंत्र, त्यांना विद्युत प्रवाह मिळाला तर ते सुरू ऑन होतात, नाहीतर ती बंद ऑफ होतात. सुरू आणि बंद या दोनच अवस्था यामध्ये येत असल्या कारणाने ऑनला आपण 1 म्हणतो आणि ऑफला आपण 0 म्हणतो. मग या अशी जी अंक आहेत याला असे अंक संगणकामध्ये वापरले जातात. या 2 अवस्था दर्शविणाऱ्या पद्धतीलाच, या स्थितीलाच ही 2 अंक 1 0 0 1 ही 2 अंक दर्शविणाऱ्या पद्धतीलाच संगणकामध्ये या 2 अवस्था दर्शविणाऱ्या, या द्वयमान स्थिती दर्शविणाऱ्याला बायनरी स्टेट असं म्हणतात.
मग या बायनरी डिजिटला बिट्स BITS या संक्षिप्त नावाने देखील ओळखल्या जाते. संगणक या द्वयमान संख्या पद्धतीचा उपयोग केवळ संख्या दाखविण्यासाठीच करतो असे नाही, तर त्या संख्येचे कॅल्क्युलेशन देखील याच पद्धतीने संगणकामध्ये केल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे संगणक हा द्वयमान संख्या पद्धतीमध्ये सर्वच आकडे व माहिती व्यक्त करत असतो. त्या दोन संख्या म्हणजेच 0 आणि 1 होय. या दोन संख्याच संगणकाला समजणाऱ्या भाषेमध्ये येतात. मग अशा प्रकारे हा द्वयमान संख्या पद्धतीमध्ये 0 आणि 1 याला दुसऱ्या भाषेमधून आपण नो आणि यस असे देखील म्हटले जाते, किंवा अब्सेंट असेल, प्रेझेंट असेल असेही म्हणू शकतो. एकंदरीत आधुनिक संगणक हा द्वयमान संख्या पद्धतीवर आधारलेला आढळतो. या द्वयमान संख्या पद्धतीमध्ये 0 आणि 1 या दोनच संख्या असल्या कारणाने 0 आणि 1 या दोनच संख्या असल्या कारणाने याचा पाया हा, याचा बेस हा 2 असतो. बायनरी नंबर सिस्टीममध्ये दोनच अंकांचा समावेश असल्या कारणाने याचा बेस हा फक्त 2 असतो. मग ज्याप्रमाणे दशमान संख्या पद्धतीमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा एकूण 10 संख्या असतात व या 9 पेक्षा मोठी संख्या विचारात घ्यावयाची झाल्यास दशमान संख्या पद्धतीमध्ये 2 संख्यांचा संयोग करावा लागतो. जसे 10, 12, 14, 412 इत्यादी संख्या मांडत असताना त्याचा संयोग केला जातो. मग या उदाहरणावरून दशमान संख्या पद्धतीमध्ये 10 असेल, 12 असेल ही संख्या मिळविण्यासाठी 0 आणि 1 किंवा 1 आणि 0 या दोन संख्यांचा संयोग केलेला आढळतो. अगदी याच पद्धतीने द्वयमान संख्या पद्धतीमध्ये 0 आणि 1 या दोनच संख्या असतात. यापेक्षा आणखी मोठी संख्या आपणास हवी असेल तर ती याही पद्धतीपेक्षा आपणास 0 आणि 1 या दोन्हींचा संयोग करावा लागेल. मग द्वयमान संख्या 0 आणि 1 ज्याला आपण 10 असं म्हणू, यात 10 ही संख्या या दशमान पद्धतीतील संख्येसाठी वापरली जात असलेली आपल्याला आढळून येते. मग द्वयमान संख्या पद्धतीमध्ये देखील संख्येतील प्रत्येक आकड्याचे स्थानमूल्य, प्लेस व्हॅल्यू आणि त्याचा बेस पाया लक्षात घेऊन त्या संख्येचे स्थानमूल्य जाणून घेतले जाते. असे स्थानमूल्य उजवीकडून डावीकडे आपण एक उदाहरण घेऊन ते आपणासमोर समजून सांगण्यात येईल. उदाहरणार्थ, आपण डेसिमल नंबर सारख्याच बायनरी नंबर सिस्टीममध्ये एक सुटसुटीत आणि सोपं असं उदाहरण पाहू, ज्यामध्ये त्याचा डिजिट असेल, प्लेस व्हॅल्यू असेल. प्रत्येक संख्या ही सोडवत असताना 3 पद्धतीचा वापर करतो. त्याचं स्थानमूल्य जे डिजिट आहे, डिजिट, प्लेस व्हॅल्यू आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाया. या बॉक्स पद्धतीमध्ये मांडल्यानंतरच आपल्याला त्याचं चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन करणं शक्य होईल. जसे ही आखणी करत असताना याही ठिकाणी उजवीकडून डावीकडे आपण त्याची गणना करणार आहोत. वन 0 या ठिकाणी डिजिट, प्लेस व्हॅल्यू आणि बेस 0 1 0 0 0 0. त्याचं प्लेस व्हॅल्यू ठरवत असताना 1 2 4
1 2 4 8 16 and 32, again 64, again 128. अशा पद्धतीने ते वाढत जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी याचा बेस, या 1चा बेस, या 0चा बेस हा 2चा घात आहे. पाया ठरवत असताना नंतर या ठिकाणी दुसरा अंक उजवीकडून डावीकडे मोजत असताना तो या पायाच्या बेसच्या स्वरूपात मांडणी करत असताना मग या 2चा 1, या 2चा 2, या 2चा 3, या 2चा 4, या 2चा 5, अशा पद्धतीने आपण त्याचा बेस ठरवत असतो. मग या दशमान या 2 संख्येचे द्वयमान संख्या पद्धतीमध्ये प्रदर्शन करत असताना काही या वरील मूल्याचं निश्चितच आपण खालीलप्रमाणे विश्लेषण करून तुम्हाला सोडवून सांगतो, जेणेकरून तुम्हाला या 2 या संख्येचं विश्लेषण लक्षात येईल. या पद्धतीमध्ये अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर आपल्यासमोर निश्चितच 0 0 0 0 1 and 0 या डिजिटला सोडवत असताना आपण निश्चितच इज इक्वल टू 1 0 ब्रॅकेटमध्ये 0 इंटू 2 घात 5 प्लस 0 इंटू 2 4 2चा घात 4 प्लस 0 इंटू 3, या ठिकाणी 2चा घात 3. नेक्स्ट त्याच्यानंतर प्लस 0 प्लस 2चा घात 2 प्लस 0 यानंतर 1 2 3 4 1 2 3 4 नंतर 1 आहे, 1 इंटू 2 त्याचा घात 1 आहे आणि देन नेक्स्ट लास्टली प्लस 0. हेअर इज 0, 0चं नंतर त्याचं बेस व्हॅल्यू 2 इंटू 2 घात 0. अशा पद्धतीनं त्याची मांडणी केल्यानंतर आपण ते सोडवणार आहोत. मग यामध्ये याचं व्हॅल्यू करत असताना उदाहरणार्थ 2चा घात 5 आहे, त्यानंतर 5 याची मांडणी करत असताना जसं इज इक्वल टू 0 इंटू 2चा घात 5 मीन्स या ठिकाणी 32 प्लस 0 इंटू 16 प्लस 0 इंटू 8 प्लस 0 इंटू 4 प्लस 1 इंटू 2 आणि प्लस 0 इंटू 1. मग याची सोडवणूक करत असताना लास्टली आपण हे सोडवत असताना या ठिकाणी 0, या ठिकाणी सोडवल्यानंतर 0 येतं, या ठिकाणी सोडवल्यानंतर प्लस 0 प्लस 0 इंटू 8 0 प्लस 0 इंटू 4 0 प्लस 1 इंटू 2 2 and lastly plus 0 into 1 0 is equal to 2 is equal to 2. अशा प्रकारे द्वयमान संख्या पद्धतीमध्ये 10 ही संख्या दशमान पद्धतीमध्ये 2 या संख्येइतकी असते. 10 ही संख्या दशमान पद्धतीमध्ये सोडवत असताना 2 या संख्येइतकी असते. यालाच आपण एका
विशिष्ट तक्त्याद्वारे हे आपणास हे सोडवता येईल. जसं द्वयमान संख्या 1 असेल, 10 असेल, 11 असेल, 100 असेल किंवा दशमान संख्या आहे. जसं 2चं मूल्य दशमान संख्येमध्ये असेल त्याची मांडणी केली आहे आपण. अशाच पद्धतीनं बायनरीचं कन्व्हर्शन डेसिमलमध्ये आणि डेसिमलचं कन्व्हर्शन बायनरीमध्ये म्हणजे एका पायाच्या संख्येचे दुसऱ्या पायाच्या संख्येत रूपांतर करण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. जसं की आतापर्यंत आपण दशमान संख्या पद्धती डेसिमल नंबर सिस्टीम आणि द्वयमान संख्या पद्धती बायनर नंबर सिस्टीम याचं स्वरूप कशा पद्धतीनं असतं हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. तेव्हा आता आपण एका संख्या पद्धतीचं जसं डेसिमल नंबर सिस्टीमचं दुसऱ्या बायनरी नंबर सिस्टीममध्ये कशा पद्धतीने रूपांतर कन्व्हर्शन केलं जातं हे उदाहरणादाखल पाहणार आहोत. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण निश्चितच कन्व्हर्शन ऑफ नंबर फ्रॉम वन बेस टू अनदर बेस अशा पद्धतीनं उदाहरणादाखल पाहणार आहोत. आज याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.